नमस्कार मंडळी, मी मालती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज दुसरा शनिवार आहे आणि मला वाटलं दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी दुसरा आणि चौथा शनिवारी मुलांना सुट्टी राहील. पण ह्यावर्षी त्यांनी या सगळं टाईम टेबल चेंज केलेला आहे आणि आता दुसरा शनिवार सुट्टी नसणार आहे, शाळाच असेल. फक्त चौथ्या शनिवारी त्यांनी सुट्टी केलेली आहे आणि आज फजिती होता होता राहिली माझी. कालच मी बरं झालं खूप जास्त मूग भिजत ठेवलेलं होतं आणि तेच कामी आलं. म्हटलं उद्या सुट्टी आहे, स्वयंपाकसुद्धा लेट करणार आहे, त्यासाठी मुलांना नाश्त्यासाठी स्प्राऊट बनवून देईल. पण आज काही सुट्टी नव्हती, सकाळीच कळालं आणि मग भाजी चपातीही करायला एवढा वेळ नव्हता. म्हणून मस्त असा स्प्राऊट बनवून दिला आणि डबा घेऊन मुलं गेले शाळेतला. आणि मग आमच्यासाठी काय स्वयंपाक करायचा, तर तेच भरपूर मूग भिजत घातलेले होते, तर त्याला मस्त असे मोड आलेले होते आणि तेच बनवून घेतलं मी. सुट्टीचा दिवस असला की थोडंसं निवांत उठतं माणूस आणि सगळे कामं मग थोडेसे लांबत जातात आणि स्वयंपाकसुद्धा थोडं उशिरा करते मी. आणि आज अशीच फजिती झाली असती माझी. आता ह्या वर्षापासून आहे ना, दुसरा शनिवारी सुट्टी देणार नाही आहेत आणि चौथा शनिवारी फक्त सुट्टी असेल आणि रविवारी सुट्टी असेल. पण त्यासोबत आता मुलांना ट्यूशन वगैरे लावलेलं आहे, त्याच्यामुळे धावपळच आहे. आणि आता सध्या तर आमच्याकडे अजिबातच पाऊस नाही आहे. मागे 2-3 वेळा येऊन गेला, पण तेव्हापासून असा बंद झाला पाऊस, तर पूर्ण असा उन्हाळा वाटतो. एकदम कडक ऊन तापलेला आहे आणि त्याच्यामुळे खूपच गरम होतं. माझ्या गळ्यामध्ये सुद्धा माझी जी पोत होती काढून ठेवली मी, इतकी गरमी होते. किचनमध्ये उभं राहिलं की नुसता घाम येतो, त्यासाठी मी पोत काढून ठेवली आणि नुसतं दमट वातावरण झालेलं आहे. तर चला, इथे माझा स्वयंपाक तयार झाला, नंतर मग बाकीचे कामं आवरून घेते. दीदी काय बनवते ग? मी आज बनवते चॉकलेट बिस्किट केक. आणि काय काय आणलं? बिस्किट, हे सोडा, मिल्क, हे कॅडबरी आणि दही. दही कुठे आहे? फ्रीज म्हणजे आणली का दही पण? ही दही आणली. पहिल्यांदाच बनवते ना दीदी? हो, फर्स्ट टाइम. काय करते आता, मला पण येत नाही खरंच, मला केक बनवताच येत नाही. मी याच्या अगोदर कधीही केक बनवलेला नव्हता आणि बनवायची हिंमत पण नाही, म्हणजे चुकेल की काय, त्यामुळे. आणि केकचा प्रकार आम्ही जास्त काही खात नाही. पण दीदीला हौस असते, व्हिडिओज बघते आणि बनवायचा ट्राय करते. तर दूध टाकलं, चॉकलेट त्याच्यातच टाकते. नाही, पूर्ण नाही, अर्धी. स्टीलची हे घ्यायची होती ना, पातेली. आणि परत दही, हां दही तर आणलेली आहे ना. मिक्स करते का, होईल का ते मिक्स त्याच्याने? माझं पूर्ण आवरून घेतलं होतं आणि आता दीदी किचनमध्ये आली. उद्या तर सुट्टी आहे, त्याच्यामुळे मग आत्ताच प्रिपरेशन करून घेईल ना दीदी. दीदीची रेसिपी केक. काय करते ग, वाटीमध्ये ठेवते का? पातेलीत ठेव ना, छोट्या पातेलीमध्ये. ते बंद करून देतो. दीदीला अजून येत नाही, त्याच्यामुळे ती काही पण घेऊन घेते. आता तिने वाटी घेतली, तिला म्हटलं वाटीमध्ये नको ठेवू, पातेलीमध्ये ठेव. ठेवलं पाणी. आता काय करायचं? तोपर्यंत हे मिक्स करून बघ. चांगलं बनायला पाहिजे, हो ना? चांगलं बनव. बघितलंय का तू? थोडी क्रीम टाकू आपण बिस्किटमध्ये. आणि क्रीम पण बिस्किटली चीज काढली होती ना? हो, याच्याने ना थोडं थिक बनेल हे.
किती कोमट करायचं पाणी? थोडंसं झालं असेल ना कोमट? हे चॉकलेट मेल्ट करायची आहे का? मग थोडं फुल कर ना गॅस. फुल याच्यात काही लम्प्स नाही, आता एकदम क्लिअर होऊन गेले. थोडंसं चॉकलेट आहे. गरम लागेल ना, पकड घे. आता टाकते मैदा. मम्मी टाकते कारण ते जास्त आहे म्हणून. मैदा टाकला आता आणि मिक्स करून घेते. एकदम परफेक्ट आलं. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे बॅटरची. आता फक्त आता मेक शुअर करून घ्यायचं की याच्यात लम्प्स नाही आहेत. बेकिंग पावडर. आता बेकिंग सोडा टाकते मी. स्टीलची पातेली घेतली, तिला तूप लावून घेते दीदी आणि मग आता टाकेल बॅटर. तर इडली पात्र ठेवलेलं आहे, गरम करून घेते आणि त्याच्यामध्येच आता केक आपल्याला शिजवायचा आहे. टाकते का? साखर टाकली दीदीने. दीदीला साखरची आठवण नव्हती, आत्ता टाकते. झाली बघ. झालं ना मग? चल त्याच्यामध्ये टाक आता. लागलंय तेल, टाक ना. बॅटर तर एकदम मस्त दिसतो. आता बघू काय होतं केकचं. सगळं टाक व्यवस्थित. झालंय आता. आता याला झाकण पकड. चालली ट्युशनला. आणि केक केव्हा बघायचं? 6:15, 6:15. 6:15ला बघू का? हो. चालेल. 20 मिनिटं. गॅस चालू आहे, तिकडे ठेवलेला आहे. एका साईडला भाजी चहा होते, एका साईडला चहा ठेवली, चहा घेते. 15 मिनटं झाले होते, मी गॅस केव्हाच बंद केला होता. आता थोडंसं गार झालं. बघू बरं केक झाला की नाही दीदीचा. मस्त फुगलेला आहे केक, छान झाला. ती बघेल ना तेव्हा तिला खूप आनंद होईल. हां, मस्त, अजिबात लटकला नाही, मस्त शिजला हो. आता काढून घेते त्याला.
फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. आल्या केक काढले दीदीने, माझा स्वयंपाक चालू होता आणि काढून बघितला तर मस्त असा फुललेला आहे. आता साखरेचं पाणी टाकते दीदी. दीदीला तर मस्त आनंद झाला, हो ना दीदी? अगं मग ते पॅन पाहिजे ना, त्याच्यामध्ये असं म्हणजे गोल असं मस्त होतो. कट करायला पाहिजे होता वरचा वरचा. हे फ्रीजर मध्ये ठेवायला पाहिजे होतं, तेव्हा घट्ट झालं असतं. आता कट करून बघ बरं आणि एक बाईट घेऊन बघ कसा लागतो. मला पण याला पण दे, देऊला पण. दिवेशला खाऊ घाल पहिले. इकडं थांब रे. कसा आहे भाऊ? मस्त आहे. तू ग छान झाला खरं. आज बनवल्या बट्ट्या. आमच्या खांद्याची फेवरेट डिश म्हणजे दालबट्टी आणि घोटेल वांगाची भाजी. तर घोटेल वांग्याची भाजी काय बनवली नाही, पण याच्यासोबत घोटलेल्या वांग्याची भाजी एकदम मस्त लागते. आणि या साईडला आहे डाळ. वरण तयार झाली आणि आता बट्ट्या तळून घेते मी. एक मिनिट. खूपच मस्त झाले आहेत. वरती दाख. एवढे तळायचे बाकी आहेत आपण. चला व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.